जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं की याचा पुढचा ब्लॉग हा खूप भन्नाट असणार आहे, तर घेऊन आलोय तुमच्यासाठी हा ब्लॉग। तर आज चोपडा शहरातील संपूर्ण गणपती मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे, तर हा ब्लॉग बघायला विसरू नका। तर हा बघा आपल्या घरचा गणपती, तर गणपती बाप्पाचं नाव घेऊन आजचा ब्लॉग स्टार्ट करूया। मित्रांनो सर्वप्रथम आपल्या चोपडा शहरातील अरुणनगरचा राजा, तर मित्रांनो इथला जो गणपती बाप्पाची जी मूर्ती ना ती अशी एकदम रुबाबात बसलेली मूर्ती आहे, आणि मूर्तीच्या जे हातातलं लॉकेट म्हणजे अरुणनगरचा राजा। गणपती बाप्पाच्या दर्शन घेण्यासाठी पण भक्त दुरून आलेले होते। मित्रांनो आता चोपड्यातील सर्वात सुंदर डेकोरेशनवाला गणपती म्हणजेच मार्केटचा राजा, तर चला आता मार्केटच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी। मार्केटचा राजा गणेश मित्र मंडळ कृषी उत्पादन बाजार समिती। मित्रांनो ह्या गणपतीला डेकोरेशनला बघायला प्रचंड गर्दी जमली होती भावी भक्तांची, बघू शकतात तुम्ही। मित्रांनो मार्केटच्या राजाला शिवाजी महाराजांचे प्रसिद्ध असा शिवनेरी किल्ला तयार केला होता मार्केटचा राजाने। जवळून तर असं वाटत होतं की मी खरंच शिवनेरी किल्ल्यामध्ये विराजमान आहे। तर मित्रांनो जय भवानी जय शिवाजी। तर मध्ये एंटर झाल्यानंतर भक्तांची खूप गर्दी मध्ये सुद्धा होती गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी। तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात वरती विठ्ठल म्हणजे बालाजीचे जे रूप दिलेलं आहे बॅकग्राऊंडला, आणि मूर्ती सुद्धा खूप अशी प्रसन्न आहे। तर गणपती बाप्पा मोरया। खाली असं मित्रांनो इथली जी धबधबा त्यांनी तयार केला होता प्रसन्न होती, भारी वाटत उंच सुद्धा होती। तर मित्रांनो सुद्धा भक्तांची खूप जास्त गर्दी। गणपती बाप्पाच्या आज राजा ते प्राणी डेकोरेशन देव माझा मल्हारपुराचा राजा मूर्ती सुद्धा खूप छान मित्रमंडळ। मल्हारपुराचा राजा चोपडा शहर। तर मित्रांनो हे जे डेकोरेशन होतं असं रिअलिस्टिक वाटतंय, जो की बॅनरने लावलं होतं, आणि मूर्ती तर एकदम रुबाबात आणि एकदम सुंदर आहे। खाली असं मस्त म्हणजे धबधबा त्यांनी तयार केला होता, खूप असं भारी वाटत होती मूर्ती। पाटीलगडीचा राजा मित्रांनो, तर इथली जी मूर्ती होती ही खूप प्रसन्न होती, व तिथं ते मुकुट सुद्धा एकदम डायमंडने सजवलेलं होतं, आणि जे डेकोरेशन त्यांनी केलं होतं ते पण खूप सुंदर होतं, आणि त्या भक्तांची पण खूप गर्दी जमली होती। मित्रांनो चोपड्याचा गजानन, तर मित्रांनो ही मूर्ती सुद्धा खूप अशी रुबाबात व खूप सुंदर होती। श्री गजानन नावाचं त्याच्या हातात भाला होता। तर मित्रांनो ही मूर्ती खूप अशी सुंदर अशी प्रसन्न होती मित्रांनो, आणि खूप उंच सुद्धा होती। तर यांनी सुद्धा सुंदर पद्धतीने डेकोरेशन केले होते। विघ्नहर्ता ग्रुप चोपडा शहर। मित्रांनो इथली जी मूर्ती इथलं डेकोरेशन सगळंच एकदम असं A1 होतं। तर मूर्ती तर एकदम अशी कन्हैया कृष्णाचा अवतार घेतला होता त्या मूर्तीने असं वाटत होतं, आणि त्यांचं जे डेकोरेशन होतं ते पण एकदम असं म्हणजे असं उठवदार आणि वाटत होतं मित्रांनो। लय भारी ग्रुप चोपडा शहर। मित्रांनो इथली पण जी मूर्ती होती उंच पण होती आणि सुंदर पण होती। खानदेशातील मानाचा गणपतीच म्हणजे खानदेशाचा लालबागचा राजा। मित्रांनो इथली मूर्ती बघितल्यानंतर असं वाटतं की मी मुंबईला खरोखरच्या लालबागच्या मंदिरात दर्शन घेतोय असं मला वाटले डायरेक्ट, कारण इथली मूर्ती एकदम अशी प्रसन्न उंच आणि अशी फिनिशिंग होती मूर्तीला, एकदम छान होती मूर्ती। लालबागचा राजा चोपडा शहर। श्री मंतपती चोपड्याचा महाराजा द रॉयल गुलाबियन्स ही मूर्ती मित्रांनो खूप A1 होती। आजूबाजूला शंकर पार्वतीमध्ये गणपती। तर ह्या मूर्तीची एक खास बात आहे की मागच्या वर्षी ह्या मूर्तीचे कान आणि ह्या वर्षीचे मूर्तीचे कान हे एकदम सेम आहे,
आणि ही मूर्ती चोपड्यातच बनलेली आहे मित्रांनो. तर मूर्ती आणि पार्वती शंकर एकदम असे खूप छान होते. फ्रेंड्स क्लब चोपडा स्थापना 1984. तर मित्रांनो इथली मूर्ती मोरावर बसली होती आणि एकदम असं श्रीकृष्णाचा अवतार त्यांनी घेतला होता. बॅकग्राऊंड पण मस्त होत्या मूर्तीचं आणि डेकोरेशन पण खूप छान केलं होते फ्रेंड्स क्लब. तर मित्रांनो मूर्ती तुम्ही बघू शकतात. तर मित्रांनो ज्या गणपतीला बघायची तुम्ही एवढी उत्साहाने वाट बघत होता तर तो गणपती म्हणजे चोपड्याचा राजा. मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात एवढी मोठी मूर्ती अजूनपर्यंत बसलेली नाहीये. तर ती चोपड्याकर म्हणजेच साई ग्रुप यांनी करून दाखवली आहे. इतिहास. तर मित्रांनो तुम्ही मूर्ती बघू शकतात. लोक त्या मूर्तीसमोर एकदम असे छोटे छोटे दिसत आहे आणि डेकोरेशन पण भारी त्यांनी केलेलं आहे. हायड्रोलिक बॅकग्राऊंड त्यांनी मुंबईवरून मागवलं आहे. तर साई ग्रुप खूप भारी मूर्ती तुम्ही बसवली आणि डेकोरेशन पण A1 केलेलं आहे. आणि इथं मूर्तीला बघायला खूप अशी गर्दी जमली होती. मित्रांनो हिंद केसरी युवा मंच चोपडा शहरात नवीन मंडळ आहे. मित्रांनो यांनी पहिल्याच वर्षी एकदम उंच व म्हणजे सुंदर मूर्ती त्यांनी स्थापन केली आणि त्यांचं डेकोरेशन पण खूप भारी होतं. हिंद केसरी युवा मंच चोपडा शहर. ते इथं पण खूप गर्दी होती गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर असे व्लॉग मी तुमच्यासाठी आणत असतो. तर गणपती बाप्पा मोरया.